नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातील काळ हा लेसन शिकूया. काळ म्हणजे होते वेळ. वाक्यात जसं क्रियापदावरून क्रियेचा बोध होते, वाक्यात जसा क्रियापदावरून क्रियेचा बोध होते, तसंच क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जो बोध होतो त्याला म्हटलं जातं काळ. काळाचे प्रमुख मुख्य 3 प्रकार आहेत. एक आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. काळाचे प्रमुख मुख्य एकूण 3 प्रकार वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत असेल असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा ते वाक्य येतं वर्तमान काळ, म्हणजेच साधा वर्तमान काळ. उदाहरणार्थ, मी अभ्यास करते. क्रिया आता घडत आहे, ते वाक्य येतं वर्तमान काळ. भूतकाळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असं जेव्हा आपल्याला समजते तेव्हा ते येते भूतकाळ, म्हणजे साधा भूतकाळ. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला. क्रिया घडून गेलेली आहे, तर हे वाक्य येतं भूतकाळ, म्हणजे साधा भूतकाळ. नंतर भविष्यकाळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समोर नंतर घडणार आहे असे जेव्हा समजते तेव्हा ते वाक्य येते भविष्यकाळ, म्हणजे साधा भविष्यकाळ. उदाहरणार्थ, मी अभ्यास करणार. क्रिया झालेली नाही आहे, ती नंतर होणार आहे, तर हे वाक्य येतं साधा भविष्यकाळ. काळाचे प्रमुख 3 प्रकार वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ. मी अभ्यास करतो वर्तमान काळ, मी अभ्यास केला भूतकाळ आणि मी अभ्यास करणार भविष्यकाळ. मी अभ्यास करते वर्तमान, मी अभ्यास केला भूतकाळ आणि मी अभ्यास करणार भविष्यकाळ. म्हणजे क्रिया आत्ता घडत असेल तर वर्तमान काळ, क्रिया पूर्वी घडून गेली असेल तर भूतकाळ आणि क्रिया पुढे समोर नंतर घडणार असेल तर भविष्यकाळ. आता सहज तुम्हाला साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ ओळखायचा असेल तर कसं ओळखाल? कोणत्याही वाक्यात एकच क्रियापद येत असेल, कोणत्याही वाक्यात एकच क्रियापद येत असेल आणि त्या एका क्रियापदाला म्हणजे त्या धातूला तो, ते, तात लागलं असेल तर ते वाक्य वर्तमान काळ. कोणत्याही वाक्यात एकच क्रियापद येत असेल आणि त्या क्रियापदाला ला, ली, ले लागलं असेल तर येतं भूतकाळ, म्हणजे साधा भूतकाळ. आणि क्रियापदाला म्हणजे एका क्रियापदाला, वाक्यात एक क्रियापद येत असेल आणि एका क्रियापदाला इल आणि नार लागलं असेल तर साधा भविष्यकाळ, म्हणजे तो, ती, ते वर्तमान काळ, ला, ली, ले भूतकाळ, इल आणि नार म्हणजे भविष्यकाळ. उदाहरणार्थ इथे आपण घेऊ, सीमा फूल तोडते. वर्तमान काळ, सीमाने फूल तोडले. भूतकाळ, सीमा फूल तोडणार भविष्यकाळ. आलं? तो, ती, ते म्हणजे वर्तमान, ला, ली, ले म्हणजे भूतकाळ, इल आणि नार म्हणजे भविष्यकाळ. हे झाले आपले काळाचे प्रमुख मुख्य 3 प्रकार. ओके, त्यानंतर आहे काळाचे उपप्रकार 4. एक आहे सामान्य किंवा साधा काळ, नंबर 2 आहे अपूर्ण किंवा चालू काळ, नंबर 3 आहे पूर्ण काळ आणि नंबर 4 आहे रीतिकाळ. सामान्य आणि साधा काळ म्हणजे काय? क्रियापद फक्त क्रियास दाखविते, क्रियापद फक्त क्रियास दाखविते तेव्हा त्याला म्हटलं जातं सामान्य किंवा साधा काळ. सामान्य आणि साध्या काळामध्ये एक क्रियापद येते, अपूर्ण, पूर्ण रीतीमध्ये 2 क्रियापद येतात आणि दोन्हीमधून क्रिया एक झाली असेल तर ते वाक्य अपूर्ण, पूर्ण, रीती या काळामधलं राहू शकते. फक्त सामान्य आणि साध्या काळामध्ये एकच क्रियापद येते, म्हणून पेपरला विचारलं जातं की कोणत्या काळामध्ये प्रत्यक्ष क्रियापदाची रूपे हजर राहतात, तर सामान्य किंवा साधा काळ. किंवा कोणत्या क्रियापदामध्ये कोणत्या काळाला सहाय्यकारी क्रियापदाची गरज नसते तेव्हा त्याला म्हटलं जातं सामान्य किंवा साधा काळ. म्हणजे सामान्य आणि साधा काळामध्ये एकच क्रियापद येत असल्यामुळे त्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज नसते, म्हणजे डायरेक्ट क्रियापदाची रूपे सामान्य आणि साध्या काळामध्ये हजर राहतात. म्हणून पेपरला काय विचारलं जातं की कोणत्या काळाला सहाय्यकारी क्रियापदाची गरज नसते, तर सामान्य किंवा साधा काळ. किंवा कोणत्या काळामध्ये प्रत्यक्ष क्रियापदाची रूपे हजर राहतात, तर सामान्य किंवा साधा काळ. ओके, आता सामान्य आणि साध्या काळामध्ये एक क्रियापद येईल. जसं परत आपण घेऊ, सीमा फूल तोडते, साधा वर्तमान काळ, सीमाने फूल तोडले साधा भूतकाळ आणि सीमा फूल तोडणार साधा भविष्यकाळ. अपूर्ण काळ म्हणजे काय? अपूर्ण काळ म्हणजे चालू काळ. म्हणजे अपूर्ण काळामध्ये तिन्ही काळामध्ये आपल्याला जी कोणती क्रिया असेल ती क्रिया आपल्याला सुरू ठेवायची आहे. ती क्रिया सुरू ठेवायची आहे, म्हणजे ती क्रिया आपल्याला अपूर्ण आहे असं दाखवायचं आहे, त्याला म्हणायचं आहे अपूर्ण काळ. अपूर्ण काळ कोणत्याही वाक्यामध्ये जेव्हा क्रिया तिन्ही काळामध्ये
सुरू आहे, अपूर्ण आहे, चालू आहे असे जेव्हा समजते, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया अपूर्ण आहे म्हणजे ती क्रिया सुरू आहे असे जेव्हा आपल्याला समजते, तेव्हा ते वाक्य येते अपूर्ण किंवा चालू काळ. उदाहरणार्थ, सीमा फूल तोडत आहे. आता तोडण्याची क्रिया सुरू आहे वर्तमान काळामध्ये, तर हे वाक्य येतं अपूर्ण वर्तमान काळ. सीमा फूल तोडत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. सीमा फूल तोडत होती, अपूर्ण भूतकाळ. आणि सीमा फूल तोडत असेल, अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे सीमाची फूल तोडण्याची क्रिया तिन्ही काळामध्ये सुरू आहे. सीमा फूल तोडत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. सीमा फूल तोडत होती, अपूर्ण भूतकाळ. आणि सीमा फूल तोडत असेल, अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे तिची फूल तोडण्याची क्रिया तिन्ही काळामध्ये सुरू आहे, ती झालेली नाही आहे. म्हणून याला म्हटलं जातं अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर आहे पूर्णकाळ. पूर्णकाळामध्ये तिन्ही काळामध्ये क्रिया झालेली असेल, समाप्त झालेली असेल, त्याला म्हणायचं आहे पूर्णकाळ. कोणतीही क्रिया एखाद्या काळात जेव्हा पूर्ण झालेली आहे, कोणतीही क्रिया एखाद्या काळात जेव्हा पूर्ण झाली आहे असे जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा त्याला म्हटलं जातं पूर्णकाळ. आता सीमाची फूल तोडण्याची क्रिया तिन्ही काळामध्ये झालेली असेल, तर आता हे वाक्य कसं येईल? सीमाने फूल तोडले आहे, पूर्ण वर्तमान काळ. सीमाने फूल तोडले होते, पूर्ण भूतकाळ. आणि सीमाने फूल तोडले असेल किंवा तोडले असेल, पूर्ण भविष्यकाळ. सीमाने फूल तोडले आहे, पूर्ण वर्तमान. सीमाने फूल तोडले होते, पूर्ण भूतकाळ. आणि सीमाने फूल तोडले असेल किंवा असेल, पूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर आहे रीतिकाळ. रीतिकाळ म्हणजे काय? कोणतीही क्रिया एखाद्या काळात सतत घडण्याची, कोणतीही क्रिया एखाद्या काळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ जेव्हा सूचित होतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं रीतिकाळ. रीतिकाळामध्ये कर्त्याला ती क्रिया करण्याची सवय आहे, छंद आहे अशी रचना लक्षात घेऊन आपल्याला वाक्य बनवावं लागतं. तर आता रीतिकाळामध्ये आपण वाक्य घेऊया. रीतिकाळाचं रीती वर्तमान, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. रीती वर्तमान काळातलं वाक्य, सीमा फूल तोडत असते. सीमा फूल तोडत असते, रीती वर्तमान काळ. सीमा फूल तोडत असे, असे, रीती भूतकाळ. आणि सीमा फूल तोडत राहील किंवा तोडत जाईल, हे वाक्य येतं रीती भविष्यकाळामध्ये. सोपं आहे. याच्यामध्ये अजून आपण शॉर्ट ट्रिक्सनी हा भाग बघूया. बघा, कोणत्याही वाक्यात एकच क्रियापद येत असेल, म्हणजे त्या क्रियापदाला म्हणजे त्या धातूला तो, ते, तात लागलं असेल, तर ते वाक्य वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळ. वाक्यात एकच क्रियापद येत असेल आणि त्याला ला, ली, ले लागलं असेल, तर ते वाक्य येईल भूतकाळ म्हणजे साधा भूतकाळ. वाक्यात एकच क्रियापद येत असेल आणि त्याला इल आणि नार लागलं असेल, तर भविष्यकाळ म्हणजे साधा भविष्यकाळ. तो, ती, ते वर्तमान, ला, ली, ले भूतकाळ, इल आणि नार भविष्यकाळ. आता अपूर्ण, पूर्ण, रीती कसं ओळखायचं? दोन क्रियापद हजर आहे. धातू साधितला त लागला असेल आणि शेवटलं क्रियापद आहे असेल, तर ते वाक्य येतं अपूर्ण वर्तमान काळ. उदाहरणार्थ, त आहे म्हणजे त आहे असेल तर अपूर्ण वर्तमान काळ. त होता, होती असेल तर अपूर्ण भूतकाळ. आणि त असेल, असेन आलं तर ते अपूर्ण भविष्यकाळ. ला, ली, ले आहे तर ते येईल पूर्ण वर्तमान काळ. ला, ली, ले होता, होती, होते आलं तर पूर्ण भूतकाळ. आणि ला, ली, ले असेल आलं, असेन आलं तर पूर्ण भविष्यकाळ. त असतो, असते, असतात आलं तर रीती वर्तमान काळ. त असे आलं तर रीती भूतकाळ. आणि त राहील आणि त जाईल आलं तर रीती भविष्यकाळ. आता हे आपण वाक्यात बघूया. जसं आता आपण दुसरं वाक्य घेऊया. दुसऱ्या वाक्यामध्ये एखादं वाक्य आता घेऊ आपण, ताई राखी बांधते. हे वाक्य आपण सगळ्या काळामध्ये फिरूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ताई राखी बांधते हे वाक्य येईल वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. ताईने राखी बांधली, आलेली साधा भूतकाळ. आणि ताई राखी बांधेल, बांधीन किंवा बांधणार साधा भविष्यकाळ. ताई राखी बांधते वर्तमान काळ. ताईने राखी बांधली भूतकाळ. ताई राखी बांधणार साधा भविष्यकाळ. ताई राखी बांधत आहे अपूर्ण वर्तमान काळ. ताई राखी बांधत होती अपूर्ण भूतकाळ. ताई राखी बांधत असेल अपूर्ण भविष्यकाळ. आता यास अपूर्णचे पूर्णमध्ये घेताना या धातू साधिताचा हा जो त आहे त्या तचा
तुम्हाला ल घ्यायचा आहे, म्हणजे ला लिहिले जे योग्य आहे तो तुम्हाला वाक्यात वापरायचा आहे. आता इथे आपण घेतलं की ताई राखी बांधत आहे अपूर्ण वर्तमान, ताई राखी बांधत होती अपूर्ण भूतकाळ, आणि ताई राखी बांधत असेल अपूर्ण भविष्यकाळ. आता याचं घेऊ आपण पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. ताईने राखी बांधली आहे पूर्ण वर्तमान काळ, ताईने राखी बांधली होती पूर्ण भूतकाळ, आणि ताईने राखी बांधली असेल पूर्ण भविष्यकाळ. ताई राखी बांधत असते रीती वर्तमान काळ, ताई राखी बांधत असे रीती भूतकाळ, आणि ताई राखी बांधत राहील बांधत जाईल रीती भविष्यकाळ. ओके, समजलं असेल व्हिडिओ? इथे आपण थांबूया. धन्यवाद.